शिरसगावच्या मेघा नदीला मोठा पूर आल्यामुळे ब्राह्मणवाड्या रस्त्याचा तुटला संपर्क। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अफाले। चांदूर बाजार तालुक्यात येणाऱ्या शिरसगाव नदीवर असलेले मेघा नदी या नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे शिरसगाव येथून ब्राह्मणवाडा जाणारा जो पुलावरून जो रस्ता आहे तो पूर्णतः बंद झाला आहे। या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे संपर्क तुटला आहे। मागील 4 दिवसाने येणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। करसगाव, शिरसगाव, ब्राह्मणवाडा, थडी, देऊरवाडा, काजळी या गावाला पुरांचा मोठ्या प्रमाणात जो आहे तो धक्का बसला आहे। मेघा नदीच्या काठावरच्या सर्व नागरिकांना शासनाने स्वतःच्या इशारा दिला होता असून जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती प्रबंधनची टीम सुद्धा त्या ठिकाणी दाखल झाली होती। अचलपूरचे उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे सुद्धा करण्याच्या सूचना दिल्या आहेत। मात्र सध्या शिरसगाव येथील मेघा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे, त्यामुळे ब्राह्मणवाडा रस्त्याचा जो संपर्क आहे तो तुटला आहे। वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही। होय, वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे। आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे। वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का? होय, अनेक आधुनिक उपचार जसे की IUI, IVF, ICSI या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे। तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का? तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनिटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला, जयस्तंभ चौक, परतवाडा। उपलब्ध सुविधा: सोनोग्राफी, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार, गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया, शासनमान्य गर्भपात सुविधा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण उपचार, मासिक पाळी संबंधित समस्या। आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा। डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले, प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8369534911।